स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या दृष्टीनं हा व्हिडिओ बनवतो आहे आणि जो कट ऑफ आहे तो कट ऑफ ज्या मुख्य कॅटेगरी आहे ज्यांचा कट ऑफ हा हाय लागत असतो त्या संदर्भातील हा व्हिडिओ बनवतो आहे. यातील संपूर्ण अपडेट, जागा किती आहेत, किती विद्यार्थी त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना किती मार्क्स आहेत, त्यांचा रेशो किती आहे, त्या प्रमाणात आपण कट ऑफ किती येणार आहे या संदर्भातील एक अंदाज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणतेही जे अपडेट असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, काल एक मी व्हिडिओ बनवलेला होता, त्या व्हिडिओमध्ये 100च्या खाली कट ऑफ येणार आहे हे सुद्धा मी त्या ठिकाणी स्पष्ट बोललेलो आहे आणि ते 100% खरं होणार आहे. येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये आपल्याला या सर्व गोष्टी समजणारच आहेत. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे की ओपन आणि ओबीसीच्या कट ऑफच्या संदर्भात हा व्हिडिओ बनवतो आहे. ओबीसी आणि जनरल कॅटेगरी किंवा ओपन कॅटेगरी या विद्यार्थ्यांचा जर 100+ गुण असणाऱ्यांचं प्रमाण किती आहे ते आपण बघणार आहोत. तर ओबीसीचा जो ओबीसीचे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी आहेत 26,332 विद्यार्थी हे 100+ असणारे आहेत. नंतर जनरल कॅटेगरी म्हणजेच ओपनचे विद्यार्थी आहेत 12,320 विद्यार्थी. लक्षात घ्यायचं आहे, ओबीसी, जनरल कॅटेगरी, नंतर एससीबीसी आणि नंतर आपलं ईडब्ल्यूएस यांचा जो कट ऑफ आहे हा सेम लागतो, परंतु ईडब्ल्यूएसचा कट ऑफ जो आहे हा कमी येणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे. प्रत्येक वेळेला एमपीएससी पाहाल तुम्ही किंवा इतर कोणत्याही जरी जागा बघितल्या किंवा पदभरती बघितल्या तर त्यामध्ये ईडब्ल्यूएसचा कट ऑफ हा इतर कॅटेगरी ओपन आणि ओबीसी पेक्षा काय असतो, कट ऑफ कमी असतो. विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे यांच्या सुद्धा जागा आपण जर बघितलं तर एससीबीसीच्या ज्या जागा आहेत त्या 8,527 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना 100+ मार्क्स आहेत आणि ईडब्ल्यूएसचे जे 100+ असणारे विद्यार्थी आहेत ते 2,932 विद्यार्थी आहेत. तर 26,000 ओबीसीचे आणि जनरल कॅटेगरीचे 12,000 या विद्यार्थ्यांचा जर आपण विचार केला तर हे दोन्ही मिळून जर 38,000 विद्यार्थी या ठिकाणी होत आहेत, बरोबर. आणि त्यात कट ऑफचा जो आपण विचार करतो म्हटलं तर जागा ज्या आहेत त्या संपूर्ण जागा झेडपीच्या जागा ह्या जास्त आपल्याला पाहायला मिळतात. 1ली ते 8वी वर्गापर्यंतच्या जागा ज्या आहेत त्या 19,000+ जागा या ठिकाणी आहेत, 19,000+. आणि त्यात आपण अजून विचार केला तर विद्यार्थ्यांचे जो मार्क्स आहेत त्या मार्क्सचा विचार केला तर 181+ 181 ते 200 पर्यंत जे विद्यार्थी आहेत ते 12 विद्यार्थी आहेत, ते ओपन मध्ये जाणार आहेत. नंतर 161+ 180 हे 484 विद्यार्थी आहेत, हे सुद्धा ओपन मध्येच यांची निवड होणार आहे. नंतर 141 ते 161 पर्यंत हे विद्यार्थी आहेत 3,729 एवढे मार्क्स असणारे, म्हणजे 141 पासून पुढे मार्क्स 160 पर्यंत मार्क्स असणारे विद्यार्थी आहेत 3,729. म्हणजे 141चा जर आपण कट ऑफ पकडलं कोणाचा, ओपनचा, तर हे सर्व विविध कॅटेगरीतून येणारे जे विद्यार्थी आहेत ते सर्व विद्यार्थी कुठे जातील, ओपन कॅटेगरीमध्ये जाणार. मग तो ओबीसीचा विद्यार्थी असो की मग तो एनटीचा असो, ईडब्ल्यूएसचा असो की कोणतेही अदर कॅटेगरी असो, त्या सर्व कॅटेगरीचे विद्यार्थी जर 140+ मार्क्स असतील तर नक्कीच त्यांची निवड कुठून होणार आहे, ओपन मधून होणार आहे. म्हणजे या 3,000 ज्या जागा आहेत त्यातील काही जे विद्यार्थी आहेत ते ओबीसी मधले असू शकतात ना, काही जनरल कॅटेगरी मधले असू शकतात. म्हणजे जे 11वी 12वीच्या जागा फक्त किती आहेत, 11वी 12वीच्या जागा ज्या आहेत ते 364 जागा आहेत फक्त. 9वी 10वीच्या किती जागा आहेत तर त्या जागा आहेत 5,513 जागा आहेत. आणि 6वी ते 8वीच्या किती आहेत 10,012 जागा आहेत. आणि 1ली ते 5वीच्या जागा आहेत 14,320 जागा आहेत. मग यामध्ये या 5,000 जो आकडा आहे किंवा 4,500-4,000चा आकडा जो आहे तो ओपनच्याच घरात असणार आहे, कारण या विद्यार्थ्यांना किती मार्क्स आहे 140+. मग याच्यात आता वेगवेगळं जर आपण विचार करतो म्हटलं तर पात्रतेनुसार विद्यार्थ्यांचा कट ऑफ पुन्हा कमी येणार आहे. लक्षात घ्यायचं आहे, 4,000 जर आपण ओपनचे विद्यार्थी पकडले की एवढे विद्यार्थी एवढे आहेत, तर बीएड झालेले पण सीटीटी पास नसणारे विद्यार्थी 9वी 10वीसाठी आणि पुढे 11वी 12वीसाठी पात्र असणार आहे. आणि सर्वाधिक कट ऑफ जर लागणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे 140 अबो, तर तो लागणार आहे 9वी 10वीचा, तो लागणार आहे 11वी 12वीचा कट ऑफ. कारण अत्यंत कमी मार्क्स आहेत विद्यार्थ्यांना, म्हणजे अत्यंत कमी जागा आहेत आणि मार्क्स मात्र विद्यार्थ्यांना त्या लेवलचे जर असेल 140+ 145+ मार्क्स असेल तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुमचं 9वी 10वीसाठी होणार आहे. अन्यथा तुमचं 9वी 10वीसाठी किंवा 11वी 12वीसाठी तुमचं होणार नाही. जर कॅटेगरीतून जर तुम्ही असाल किंवा समांतर आरक्षणामध्ये जर तुम्ही असाल तर नक्कीच तुमचा कट ऑफ त्या ठिकाणी पर्यंत येईल. आता आपण विचार करू ओपनचा आणि जनरल कॅटेगरीचा 1ली ते 5वीचा कट ऑफ किती येणार आहे. 1ली ते 5वीचा कट ऑफ जो आहे, जे विद्यार्थी सीटीटी टीईटी किंवा
इतर जे काही पेपर 2 मध्ये जे आहे सोशल सायन्स किंवा मॅथ आणि सायन्स, तर नक्कीच ओपन आणि कोणाचा ओपन आणि जनरलचा जो कट ऑफ आहे हा 125 पर्यंत हा नक्की येणार आहे, लक्षात घ्यायचा आहे. 125 120 पर्यंत हा विद्यार्थ्यांचा कट ऑफ असणार आहे. कारण जागा किती आहे, तर जागा आहे 14,320 पहिली ते 5वीच्या आणि 6वी ते 8वीच्या 10,000 जागा आहेत. म्हणजे 24,000 ज्या जागा आहेत ह्या 24,000 जागेमध्ये आपली वर्णी त्या ठिकाणी लागू शकते. विद्यार्थी मित्रांनो, ओबीसी आणि जनरलचा कट ऑफ जो आहे तो सेमच लागणार आहे. म्हणजे 125 मी हे लास्ट सांगतोय ते 115 पर्यंत तो कट ऑफ 115 ते 120 ते 125च्या दरम्यान हा आपला कट ऑफ असणार आहे. कोणत्या वर्गाचा सांगतोय मी, पहिली ते 5वी, पहिली ते 6वी 8वी कंटिन्यू जे बोथही पेपर पास असतील, जे दोन्ही पेपर पास असतील, तर त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी मिळणार आहे. जे ओबीसी आणि ओपनचे विद्यार्थी असेल 115 ते 125 मी कट ऑफ तुम्हाला सांगतोय विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच तुमचं 100% होणार आहे. कारण जे इतर विद्यार्थी तुम्हाला 26,000 दिसत आहे किंवा 12,000 तुमच्या कॅटेगरीतले विद्यार्थी पास दिसत आहे 100+, तर यामध्ये जे दिसत आहे तुम्हाला, तर यामध्ये सीटीटी किंवा टीटी पास असणारे विद्यार्थी सर्वच असतील असे नाही. काही विद्यार्थी बीएड वाले असतील जे की पहिली ते 8वी साठी लायबल होणार नाही. जर पेपर 2 पास असतील तर ते 6वी ते 8वी साठी होईल, त्या व्यतिरिक्त नाही. त्यामुळे आपला कट ऑफ हा 115 ते 120 125च्या घरामध्ये असणार आहे. त्यामुळे ही जी संधी आहे ही संधी ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना, एससीबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना आणि जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना अत्यंत महत्वाची संधी आहे. या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे. नक्कीच तुमचं या ठिकाणी निवड होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही समांतर आरक्षणामधले ओपन किंवा ओबीसी मधले विद्यार्थी असाल किंवा जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो तो कट ऑफ मात्र 110 पर्यंत, 110च्या खाली 100 पर्यंत तुमचा कट ऑफ असणार आहे आणि त्यात नक्कीच तुमची निवड होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. हेच तुम्हाला मला सांगायचं होतं. येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये याचा कट ऑफ लागू शकतो किंवा तुम्हाला मेसेज येऊ शकते किंवा नक्कीच तुम्हाला नोकरी सुद्धा लागू शकते विद्यार्थी मित्रांनो. काही दिवस आपल्याला थांबायचे. आतापर्यंत आपण वेट अँड वॉचची भूमिका ठेवली आहे. पुन्हा 5 ते 6 दिवसामध्ये या सर्व गोष्टीच्या हालचाली आपल्याला पाहायला मिळतील आणि नक्कीच जागा सुद्धा पुन्हा वाढल्या, म्हणजे 31,000+ जागा या ठिकाणी असणार आहे. त्यामुळं आपला कट ऑफ पुन्हा खाली येऊ शकतं, 115च्या खाली येऊ शकते, हे सुद्धा मी तुम्हाला सांगतोय विद्यार्थी मित्रांनो. हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.